मानव धर्माच्या सामूहिक एकतेचे हवन कार्य व स्पेशल चर्चा बैठकीचे आयोजन करण्यात आलेलं आहे। सकाळी एका भगवंताचे हवन कार्य पार पडून नुकतीच एका भगवंताच्या स्पेशल चर्चा बैठकीला सुरुवात झालेली आहे। या चर्चा बैठकीमध्ये बुद्धीचे विधाता, सृष्टीचे निर्माता आम्हा सर्व सेवक सेविकांच्या पाठीराना स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे। भगवंताला माझे प्रणाम। तसेच आम्हा सर्वांचे समर्थ सद्गुरू मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जगदेवजी उपस्थित आहेत। बाबांना माझे प्रणाम। तसेच बाबांना प्रत्येक कार्याला साथ देणारी आम्हा सर्वांची मातोश्री वाराणसी उपस्थित आहेत। आईला माझे प्रणाम। तसेच आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष महोदय आदरणीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे माजी संचालक आणि मंडळाचे मार्गदर्शक बालकदास भाऊ ठोकर, मार्गदर्शक खापा यांना माझा नमस्कार। त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक महोदय आदरणीय वसंतजी लिल्लारे सर यांना माझा नमस्कार। त्याचप्रमाणे ज्यांचे पुस्तक वेळ आपल्याला तशी कमी आहे म्हणून आदरणीय संपूर्ण मंडळाचे मार्गदर्शक आणि ज्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत झाले असे आदरणीय मंच आणि ज्यांच्यामुळे या कार्यक्रमाला शोभा आली आणि जी जबाबदारी समजून या ठिकाणी उपस्थित झाले असे सर्व जबाबदार बाबांचे सेवक सेविका, बालसेवक, बालसेविका सर्वांना माझा नमस्कार। नमस्कार जी। ऐकत आहे असं वाटतं कधी कधी का आम्हीच बोलतो, आम्हाला कोणी ऐकते की नाही का? म्हणून तरी आवाज आला पाहिजे नाही का? ही चर्चा बैठक बाबांनी दिलेले 4 तत्व, 3 तत्व, 5 नियम आणि सेवकांच्या जीवनात घडून आलेले अनुभव या विषयावर सुरुवात झालेली आहे। मला संचालक महोदयांनी सुचविल्याप्रमाणे परमेश्वर जे विचार माझ्या बुद्धीमध्ये निर्माण करतील ते मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करेन। शेवबंधूंनो, या मार्गामध्ये जो कोणी सेवक आला तो दुखी कष्टी आला, कोणी व्यसनातून दुखी होता, कोणी रोगातून दुखी होता, कोणी वैद्यवानाने दुखी होता, तर कोणी कशा प्रकारे दुखी होता आणि सुखाच्या शोधामध्ये इकडे तिकडे भटकत कुठेही शोध लागला नाही। तेव्हा आपल्याला आठवण आली परमात्मा एक मार्गाची आणि ज्या क्षणी परमात्मा एक मार्गामध्ये आपण प्रवेश केलो असा कुठलाही मानव राहिला नाही ज्याच्या दुःख एका क्षणामध्ये दूर झालं नाही। दुःखी होते पृथ्वी तलावर नारी, पूजत होते 33 कोटी देवी दिली। सर्वच लोक पूजत होते, काही प्रकारचे देवी पूजला, परंतु दुःख आमच्या दूर कधी नाही झाला। दुःखी होता पृथ्वी तलावर नारी, पूजत होते 33 कोटी देवी आणि देव, परंतु धावून कधी नाही आले तो नित्याची देवी आणि देव। वैद्यवानी पंडा पुजाऱ्याचा वाटत होता प्रत्येक मानवाला भेव आणि असे सर्व दुःख दूर करण्यासाठी 3 एप्रिल 1921 ला पृथ्वी तलावर जन्मासी आले माझे बाबा जगदेव। ज्यांनी दिली तत्व शब्द नियमाची शिकवण आणि सत्य मर्यादा प्रेमाने जो वागतो त्याचा होतो सुखी जीवन, त्याचा होतो सुखी जीवन, त्याचा होतो सुखी जीवन। सत्य मर्यादा प्रेमाने जर वागलं तर कुठलंही दुःख आमच्या पाठीशी राहील असं कधी झालेलं नाही। त्याप्रमाणे मी सुद्धा या मार्गामध्ये जुळलो। लवकर 2009 मध्ये लग्न झालं। बालक भाऊ, मी मागातली मार्गातली मुलगी। परमात्मा एक मार्ग का मैं हुआ जवाई और नहीं लगती थी मेरे पत्नी को कोई भी दवाई। क्यों? क्योंकि वो थी बाबा की सेविका, मी होतो अनेकातला। पत्नीची तब्येत खराब झाली, दवाई काही लागत नाही, डॉक्टराकडे गेला। डॉक्टर काय म्हणतो, हे रंजित खिला दे या 3 तू गोळी। आता 3 गोळ्या कोणत्या? नागपूरला एक नारिंगी डॉक्टर होता, तो म्हणजे 3च गोळ्या 4। नागपूरला नेऊ नको, वेळ कमी आहे म्हणून चटपट सांगतो। नागपूरला नेऊ नको, 3च गोळ्या 4। माझे आजा सासरे मंगलीची पार्टी होते सोबत। विचारलं, म्हटलं कसं करून ती? म्हणतात काही रंजित, डॉक्टर म्हणते तर करूनच टाकू, एक दिवस पाहूनच टाकू। डॉक्टर म्हणतो खिला दे 3 इस भगवान के नाम की
थी 3 गोली और जब मैंने खिलाया वो 3 गोली तब से बोलता हूँ हर दिन सत्य मर्यादा प्रेम की बोली, सत्य मर्यादा प्रेम की बोली, सत्य मर्यादा प्रेम की बोली. अशा प्रकारे मी या मार्गाशी जुळलो. परंतु शिवबंधूंनो, जेव्हा आपण शाळा शिकतो पहिल्या वर्गात ऍडमिशन होते आणि ऍडमिशन जर झाली तर पहिला वर्ग पास व्हासाठी, दुसरा वर्ग पास व्हासाठी, 10वी पास व्हासाठी, डिग्री मिळवण्यासाठी प्रत्येकाला परीक्षा द्यावं लागते आणि परमेश्वर सुद्धा परीक्षा घेते. परंतु त्या परीक्षेमध्ये आम्हाला संयम आमच्याकडे असणं हा गरजेचं आहे. आणि आपल्याकडे जर संयम असलो तर बाबांनी आपल्याला 5 नियम दिले आहेत आणि सांगितलं आहे जीवनात चालण्याकरिता, व्यवस्थित जीवन उंच आणण्याकरिता, मानवी जीवनाचे अनेक उद्देश सफल बनवण्याकरिता बाबांनी काय दिले? 5 नियम. संयम जर असलो आणि नियमाचे जर पालन करत असू तर कुठलीही परीक्षा आम्हाला भारी जाणार नाही. अशीच माझ्या जीवनामध्ये 2011ला परमेश्वराने परीक्षा घेतली. माझं काम आहे छोटंसं ठेकेदारीचं. माझी साईट सुरू होती गुजरातमध्ये. सत्य अनुभव सांगतो शिवबंधूंनो, अनुभवातून बाबांनी आपल्याला जागवलेला आहे. जेवढे आम्ही अनुभव आमच्या समोर येतील आम्ही ऐकू तेवढ्या अनुभवातून सेवक जागेल. आणि सेवकच नव्हे तर या पृथ्वी तलातील प्रत्येक मानव जागल्याशिवाय राहणार नाही. आणि बाबांनी सांगितलेलं आहे इस देश को सत्य के लिए जगत आहे. आणि सत्य म्हणजे परमेश्वर. आणि परमेश्वर कुणापाशी आहे? प्रत्येक मानवापाशी आहे. तर अशी माझी 2011ला गुजरातमध्ये साईट सुरू होती. सांतलपूर तालुका, पाटण डिस्ट्रिक्ट आणि मलुत्रा गाव. आणि ठेकेदारीचं काम सुरू असल्यामुळे तिथं मोठं कॅनलचं काम सुरू होतं. त्यातलं फुलांचं काम होतं माझ्याकडे. आणि मंडला येथील एमपीतले लोक माझ्याकडे काम करायचे. त्यामध्ये एक भैयालाल नावाचा लेबर होता. आमच्याकडे लोहा कटिंग बेंडिंग करिता मशीन राहतात मोठ्या आणि जनरेटर राहतात. जनरेटरचा करंट म्हणला म्हणजे थोडासा भारीच जातो. एकदा हा करंट सोडून देईन तर तो करंट पकडला का नाही तर भारी जास्त जातो. लोहा काढता काढता मशीन डायरेक्ट झाली आणि तो भैयालाल जो नावाचा माणूस होता त्याच्या हातामध्ये सलाख होती. तो सलाख धरून तिथं चिपकला. मी काही अंतरावर 200-300 मीटर अंतरावर लोहा बांधण्याचं काम सुरू होतं. त्या ठिकाणी मी होतो. आणि एक दुसरा लेबर ओरडत आला, म्हणतो भैयालाल मर गया, भैयालाल मर गया, भैयालाल मर गया. मला विचार पडला ते शब्द कानावर ऐकल्यावर. मी म्हटलं जे हा लेबर करत पाहिला चला आपल्यावर खूप मोठा भारी संकट आलेला आहे. आपण या संकटातून कसं सावरू? परमेश्वर परीक्षा घेत असतो. आणि संयम बाळगणे हा अति गरजेचा असतो. परमेश्वरावर विश्वास हा आमचा अतूट असला पाहिजे. मी तिथून धावत आलो, बघितलं त्याला. सर्व म्हणायचे हा मेला मेला मेला. म्हटलं ठीक आहे, जे झालं असेल ते झालं असेल. मी तीर्थ बनवलं तर तीर्थ मला तिथं देऊ दिलं नाही. तिथं खूप लोक गर्दी झाली होती मी येईपर्यंत. साहेबाची आम्ही स्कॉर्पिओ बोलावली. स्कॉर्पिओ मध्ये त्याची बावडी टाकली, मधातल्या सीटवर बावडी टाकली आणि त्याच्या डोक्यापासून तर छातीचा जो भाग होता तो माझ्या मांडीवर होता. आणि आम्ही मलुत्रा गावातून आमच्या म्हणजे कॅम्प थोडा बाहेर गावाच्या बाहेर होता. मलुत्रा गावाला गेलं. तिथे एक डॉक्टर होते, त्यांच्याकडे दाखवलं. तो डॉक्टर म्हणतो ये तो मर गया है, आप इसको सांतलपुर लेके जाओ, वहां पे इसका पोस्टमार्टम होगा. सत्य अनुभव शिवबंधूंनो, परमेश्वरी शक्ती कशी आहे, भगवंत कसा आहे आणि भगवंत कशा रूपामध्ये कसे कार्य करतो, परंतु आम्ही कुठे जातो प्रश्न असा निर्माण होतो. आम्ही तिथून बावडी काढली आणि अध्यक्ष साहेब ज्या ठिकाणी त्याची बावडी आम्ही आपल्या स्कॉर्पिओ मध्ये पकडली त्या ठिकाणी परमेश्वराला मी विनंती केली, भगवान बाबा हनुमानजी, महान त्यागी बाबा जिंदेवजी, हा जर लेबर मरण पावला तर मी याच्या परिवाराला पैसे देईन की मी आपला परिवार थांबावे. ही साईट माझी नाही परमेश्वरा, मी
निमित्त आहे ती ठेकेदारी तुमची आहे, तुमच्या लेबर म्हणू शकत नाही. मला विश्वास तुमच्यावर आहे. परमेश्वर कार्य कसं करतो. तिथून निघाला त्या मलुत्र्यावरून सुद्धा निघाला सांतरपूर जाण्याला. तो 25 किलोमीटरवर सांतरपूर होता आणि त्या ठिकाणापासून मी एकच ध्यान पकडला. आता आपण फूक मारतो 3दा 7दा 11दा 21 41 108 असं, परंतु लिलारचं मी त्यावेळेस भान विसरलो आणि एकच भान होता, भगवान बाबा हनुमानजी फू, भगवान बाबा हनुमानजी फू. 25 किलोमीटर जाईपर्यंत फक्त एकच. जसं आम्ही त्या दवाखान्याच्या गेट मध्ये आमची गाडी आत शिरली, आत गाडी गेली आणि मागेच्या सीटवरचे लोक बसले होते ते आधी उतरले आणि बावडी जे मधातली सीट होती त्यांनी उघडली की ते बावडी आपण पकडू बा. जसं त्यांनी तो दार उघडला तसाच तो भैयाला तडका उठून बसला. कसा परमेश्वर आहे, कशी बाबाची कृपा आहे. परंतु आज आम्ही किती चुकतो. तिथून डॉक्टरकडे नेला त्याला. डॉक्टर बीपी चेक करतो, त्याचे हात चेक करतो. त्याच्या हाताला थोडंसे म्हणजे इजा नव्हती, काहीच प्रॉब्लेम नव्हते त्याच्या हातामध्ये. डॉक्टर बीपी चेक करतो. डॉक्टर बोले तुम कुछ भी बताते हो यार, बोले मैंने बोले कई सारे करंट की केस देखा हूं और तुम बोलते बोले जो करंट लगा है. कसा आपल्या पाशी परमेश्वर आहे, कसं आपल्याला परमेश्वर बाबांनी दिलेला आहे. परंतु आपण काय करतो, काम झाला माझा आणि काय करू तुझा, असं आमची होत आहे नाही का. आणि वेळ कमीच आहे म्हणून नाही शब्दात आहे आमच्या मोल आहे का. मोल आमच्या शब्दात मोल नाही राहिला. आम्ही बोलतो काय, करतो काय याकडे आमचं लक्ष आहे का. आम्ही वचन काय दिलं प्रथम दिवशी, आमचं दुःख दूर कसं झालं याकडे विसरून जातो. नाही शब्दात आहे आमचं मोल, प्रेमाने बोल, प्रेमाने बोल, प्रेमाने बोल, प्रेमाने बोल. शिव काय करतो, काम होत तेव्हा कसा मार्गदर्शकावर सेवक जातो. जेव्हा दुःख राहिलं तेव्हा मोठं बरोबर बोलतो आणि काम झाल्यावर काय करतो, का सांगते नाही म्हणते हा नाही का. पण आम्हाला ते बाबांनी शिकवलं नाही. काम होत तेव्हा कसा गोड गोड बोले, काम झाल्यावरती डोळे वर चढले. तसं करू नाही, कारण शब्दाची शक्ती आहे, शब्दाची भक्ती. शब्दात शब्द बोलून शब्दात मुक्ती. नाही राहिला आमच्यात कंट्रोल, प्रेमाने बोल, प्रेमाने बोल. एवढंच बोलतो. माझ्या बोलण्यात कोणाची आत्मा दुखावली असेल याबद्दल सर्वप्रथम स्वयं भगवान बाबा हनुमानजीला क्षमा मागतो, महान जागी बाबा दिंडोजीला क्षमा मागतो, वाराणसी आईला क्षमा मागतो. आता चर्चा बैठकीचे अध्यक्ष महोदय, उद्घाटक महोदय, आदरणीय मंच, उपस्थित सर्व सेवक सेविका सर्वांना क्षमा मागतो. आणि आजच्या प्रसंगी मला या ठिकाणी बोलावलं, बोलण्याची संधी दिली